कपिकुळी हनुमंत शरीर वज्राईसे कवळी ब्रह्मांड जो पुचे तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे ज्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्य पदं भोजतेजं स्फुर्दिप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवूनी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी मंदुश्री शारजा जी चतुर्ननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सजा तिच्या चरणी ओजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची येणी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले
चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार हाच की आज या ठिकाणी श्री रामनवमी पासून ते श्री हनुमान जयंतीपर्यंत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व याच सप्ताहातील आजचा 5वा दिवस व या 5व्या दिवसाची ही कीर्तन सेवा करण्याची संधी मला श्री हनुमान सेवा मंडल आझादनगर व माझ्या बाबांचे जिवलग मित्र विकास काका कोस्तेकर यांच्याकडून मिळाली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. व तसंच तुम्ही सर्व श्रोते या कीर्तनासाठी उपस्थित राहिलात व या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. तसंच या मंडळाचे अध्यक्ष श्री भरत नामदेव दाभणे यांच्याकडूनही ही मला सेवा मिळाली. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय हनुमंतरायांच्या लौकिक सामर्थ्याचं व अलौकिक सामर्थ्याचं वर्णन करतात. पण तुकोबाराय जेव्हा हनुमंतरायांच्या लौकिक सामर्थ्याचं वर्णन करतात, अलौकिक सामर्थ्याचं वर्णन करत असताना तुकोबाराय हनुमंतरायांच्या प्रती शरणागती व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. पण तसं जर तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबारायांच्या जीवनातील एक स्वभाव विशेष आहे. काय स्वभाव विशेष आहे तर तुकोबाराय देव समजून किडामुंगीच्याही पाया पडत होते. हा तुकोबारायांचा स्वभाव विशेष आहे. आणि हा जो तुकोबारायांचा स्वभाव आहे तो आपल्यासारख्या सामान्यांमध्ये आपल्याला दिसणार नाही. हा स्वभाव तुकोबारायांच्या जीवनातला विशेष आहे की तुकोबाराय देव समजून किडामुंगीच्याही पाया पडतात. नमस्कारी भूते विसरोनियाती तेने आत्मस्थिती जाणितली तेने आत्मस्थिती जाणितली. तेने आत्मस्थिती जाणितली हा तुकोबारायांचा स्वभाव विशेष आहे. म्हणून तुकोबाराय भगवंतालाही सांगतात की देवा आमचा हा स्वभाव असा विशेष आहे म्हणून तू सांगशील त्या संताला आम्ही शरण जाणार नाही. तू म्हण त्याला भक्त पण तू म्हणशील त्याला आम्ही शरण जाणार नाही. मग काही साधक तुकोबारायांना विचारू लागले की तुकोबाराय असं का करता. तेव्हा तुकोबाराय म्हणू लागले की आम्हाला चाचणी कळते. तर चाचणी म्हणजे काय तर चाचणी म्हणजे दृष्टी, चाचणी म्हणजे नजर. तुकोबाराय सांगतात की आम्हाला चाचणी कळते आणि आम्ही तिथले पारखी आहोत. म्हणून तुकोबाराय छाती ठोकपणे भगवंताला सांगतात की देवा तू सांगशील त्या भक्ताला आम्ही शरण जाणार नाही. तू म्हण त्याला भक्त पण तुझ्या सांगण्यावरून आम्ही त्याला भक्त म्हणणार नाही. हे नसेल समजत तर एका गावातल्या मालकांनी त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून एका आचार्याला बोलवलं. पण जेव्हा ते आचारी ठरवायला गेले तेव्हा तो आचारी म्हणू लागला मी जेवण बनवायला येईन पण बनवायचं काय आहे. तेव्हा तो मालक म्हणू लागला की आमच्या गावात आहेत आचारी ते जेवणाचं बघतील फक्त तुम्ही गुलाबजाम करा. तेव्हा तो आचारी म्हणू लागला ठीक आहे मी करीन गुलाबजाम. पण तो मालक म्हणू लागला की तुमची मजुरी काय. तेव्हा तो आचारी म्हणू लागला 25,000 रुपये द्यावे लागतील. तेव्हा तो मालक म्हणाला एवढे पैसे द्यावे लागतील. आचारी म्हणू लागला हो तुम्हाला 25,000 रुपये द्यावे लागतील. मग 25,000 रुपयाला तो आचारी ठरवला. तो मालक घरी आला तर मुलीचं लग्न होतं आणि लग्नाच्या दिवशी सकाळी हा आचारी एका माणसाला सोबत घेऊन त्या जागेवर
आला. घरी आल्यानंतर त्याचं चहा पाणी झालं, नाश्ता झाला. नाश्ता झाल्यानंतर आता पूर्वीचा काळ, पूर्वी काही गॅस नसायची, चुलीवर सगळं करावं लागायचं. मग हा आचारी आला, पाणी वगैरे पिलं आणि हे सगळं झाल्यानंतर जिथे आपल्याला स्वयंपाक करायचंय ती जागा ठरवली आणि तिथे गोल रिंगण आखून दिलं. आणि तो आचारी त्या मालकाला सांगू लागला की आता काही गॅस नाही, आपल्याला चूल बनवावी लागेल. मग काय केलं, त्याने गोल रिंगण आखून दिलं आणि तो आचारी त्या मालकाला म्हणू लागला, हे जे गोल रिंगण आखून दिलंय ना, यावर ठेवायला विटा लागतील, तुम्ही जा आणि विटा घेऊन या. कोणी सांगितलं? आचार्याने मालकाला सांगितलं. तर मालक म्हणजे तो मुलीचा वडील होता, ज्याने आचारी ठरवला होता. आणि हा आचारी त्याच मालकाला काम सांगू लागला. मग तो आचारीने काम सांगितल्यानंतर तो मालक विटा घेऊन आला, विटा ठेवली, चूल तयार केली. चूल तयार केल्यानंतर तो आचारी म्हणू लागला की आता चूल पेटवायला लाकडं लागतील, लाकडं घेऊन या. मालकाला लाकडं आणायला सांगितली, तो मालक लाकडं घेऊन आला. आचारी म्हणू लागला आता चूल पेटवायला लागेल. त्या मालकाने चूलही पेटवली. तर चूल पेटवल्यानंतर हा आचारी म्हणू लागला आता गुलाबजाम बनवायला पहिले आपल्याला गुलाबजामचा पाक बनवावा लागेल. त्या पाक बनवण्यासाठी आपल्याला मोठं पातेलं लागेल आणि ते पातेलं घेऊन या. कोण सांगतंय? आचारी मालकाला सांगतोय. आणि तो मालक एक मोठा पातेला घेऊन आला. ते पातेलं चुलीवर ठेवलं. तो आचारी म्हणू लागला या पातेल्यात 2 कळशी पाणी टाका. त्याच्यात पाणी टाकलं, पाण्याला उकळ आली. आचारी म्हणू लागला एक पोतं साखर टाका याच्यात. साखर टाकल्यानंतर तो गुलाबजामचा पाक तयार झाला. शेवटी मालक भडकला आणि म्हणू लागला अरे हे गुलाबजाम बनवण्यासाठी 25,000 रुपयाला ठरवलं, तू काहीच काम करत नाही, खुर्ची टाकून इथे बसलायस, सगळं काम मलाच सांगतो, तुला बोलवण्याचं कारण तरी काय, हे आम्ही पण केलं असतं. तेव्हा तो आचारी म्हणू लागला तुम्हाला ही सगळी कामं करता येतील पण चाचणी समजेल का? म्हणून तुकोबाराय म्हणू लागले आम्ही छातीटोकपणे भगवंताला का सांगतो? कारण आम्हाला चाचणी समजते म्हणून आम्ही छातीटोकपणे भगवंताला सांगू शकतो की तुका म्हणे माझा कळते चाचणी बडबडी दिवाणी अथवा सत्य, बडबडी दिवाणी अथवा सत्य. तुका म्हणे आम्हाला कळते चाचणी बडबडी दिवाणी अथवा सत्य, बडबडी दिवाणी अथवा सत्य. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. मग तुकोबाराय सांगतात की आम्हाला चाचणी समजते म्हणून आम्ही छातीटोकपणे भगवंताला सांगू शकतो की देवा तू सांगशील त्या भक्ताला आम्ही शरण जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून स्वयंपाक करणारा कोणीही असू द्या पहिले चाचणी समजली पाहिजे आणि ती चाचणी सगळ्या संतांकडे होती. म्हणून सगळे संत छातीठोकपणे भगवंताला सांगत होते की देवा तू सांगशील त्या भक्ताला आम्ही शरण जाणार नाही. ऐसी ऐसी मुखी नमनो संत, ऐसी ऐसी मुखी नमनो संत, ऐसी ऐसी मुखी नमनो संत, ऐसी ऐसी मुखी. करीसी तरी देवा करी माझे सुखे, देवा करी माझ्या सुखे, करीसी तरी देवा करी माझे सुखे, करी देवा करी माझ्या सुखे. ऐसी ऐसी मुखे नमनो संत, परिमितासी मुखे. संत प्रियास मुखे, नमन संत परिमितासी मुखे. करीसी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे नमणे संत. मग सगळे संत देवाला म्हणायचे की देवा तू आमचं चांगलं कर वाईट कर, सुखाचं कर दुःखाचं कर. एवढं सगळं करत असताना एवढं सगळं आमच्यासाठी केलंस ना तरी सुद्धा तू सांगशील त्या भक्ताला आम्ही शरण जाणार नाही. असं तुकोबाराय
रायच नाही तर नामदेवराय महाराज सुद्धा भगवंताला म्हणू लागले की देवा तू सांगशील त्या भक्ताला आम्ही शरण जाणार नाही. भगवंत नामदेवराय महाराजांना समजावू लागले, अरे नामा, याच जन्मात कलियुगामध्येच मी हा विठ्ठल अवतार धारण केलाय आणि तू माझा भक्त नामा आहेस असं नाही, तर असे अनेक अवतार मी घेतच गेलो आणि मला अनेक संत मिळतच गेले. हे ऐकल्यानंतर नामदेवराय महाराजांची इच्छा वाढली की देवाच्या अनेक अवतार झाले आहेत आणि देवाला अनेक भक्त मिळाले आहेत. मग त्यांची नावं जाणून घेण्याची इच्छा नामदेवराय महाराजांना झाली. मग नामदेवराय महाराज म्हणू लागले, देवा कृतयुगामध्ये तुमचा अवतार कुठला होता आणि तुम्हाला भक्त कुठला मिळाला? तेव्हा भगवंत म्हणू लागले, कृतयुगामध्ये माझा अवतार नरसिंहाचा होता आणि मला भक्त प्रल्हाद मिळाला. मग नामदेवराय महाराज म्हणू लागले की देवा त्रेतायुगामध्ये माझा अवतार रामाचा होता आणि मला भक्त अंगद मिळाला. तेव्हा नामदेवराय महाराज म्हणू लागले, हा अंगद भक्त मला माहिती आहे. पण पुन्हा भगवंत म्हणू लागले, अंगदाच्याच जोडीला मला अजून एक भक्त मिळाला. तर नामदेवराय महाराज म्हणू लागले, देवा मला हा अंगद भक्त माहिती आहे, मग दुसरा भक्त कोण? तेव्हा भगवंत म्हणू लागले की अंगदाच्याच जोडीला मला दुसरा भक्त मिळाला, तो म्हणजे बिभीषण. असं ऐकल्यानंतर नामदेवराय महाराज म्हणू लागले, देवा तू म्हण त्याला भक्त, पण आमच्या भक्ताच्या यादीमध्ये बिभीषण बसत नाही. मग भगवंत नामदेवराय महाराजांना म्हणू लागले, तुम्ही या बिभीषणाला भक्त मानत नाही, मग तुम्ही या बिभीषणाला मानता तरी काय? तेव्हा बिभीषण शाना परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना, बिभीषण शाना परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख. ओ मनसी बिभीषण जाना, मनसी बिभीषण जाना, परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना. विभीषण जाना, विभीषण जाना, परितो महामूर्ख जाना, महामूर्ख जाना, परितो महामूर्ख जाना. म्हणती बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाना. नामदेवराय महाराज म्हणू लागले, हा बिभीषण आमच्या भक्ताच्या यादीमध्ये साधा मूर्ख नाही, निव्वळ मूर्ख नाही, ग्राम मूर्ख नाही, तर महामूर्ख. म्हणून या बिभीषणाला तू भक्त म्हण, पण आम्ही भक्त म्हणणार नाही. म्हणती बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाना. विठ्ठल विठ्ठल. पण जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासात होते, समुद्राच्या तीरी बसले असताना बिभीषण त्यांना शरण येण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या दिशेने येऊ लागला. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमंतरायांना विचारला, अरे हनुमंता, हा जो आपल्या दिशेने चालत येत आहे तो कोण आहे? तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, देवा हा रावणाचा भाऊ बिभीषण आहे. मग प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, हा आपल्या दिशेने कशाला येत आहे? तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, देवा हा तुम्हाला शरण येत आहे, मी सांगतो की तुम्ही याचा स्वीकार करा. मग जेव्हा बिभीषण प्रभू श्री रामचंद्रांना शरण आलं, तेव्हा हनुमंतरायांच्या सांगण्यावरून प्रभू श्री रामचंद्राने बिभीषणाचा स्वीकार केला. पण नुसता स्वीकारच नाही केला, तर बिभीषण शरण आल्यानंतर तिथेच त्याचा राज्याभिषेक केला. आणि प्रभू म्हणू लागले की जा बिभीषणा, लंका दिली तुला. तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, देवा अजून युद्ध व्हायचं आहे, तुम्ही हरता का रावण हरतो, रावण जिंकतो का तुम्ही जिंकतो, हे अजून काल ठरवणार आहे. त्याआधीच बिभीषणाला तुम्ही राजा बनवलात, आता अजून युद्ध व्हायचं आहे, आपल्याला अजून लंकेत जायचं आहे. पण लंकेत गेल्यानंतर जर रावण तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय द्याल? लंका तर आधीच बिभीषणाला दिली, रावण जर शरण आला तर त्याला काय द्याल? तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, बिभीषण शरण आयो कियो लंका दान, रावण शरण आयो करूंगा अयोध्या दान. प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, आता बिभीषण शरण आला ना तर मी त्याला लंका दान केली, आता जर रावण शरण आला ना तर मी त्याला अयोध्येचा राजा बनवीन. पण कधी? जेव्हा शरण येईल तेव्हा.
म्हणून नामदेवराय महाराज म्हणू लागले, तू म्हण त्या बिभीषणाला भक्त, पण आम्ही त्या बिभीषणाला भक्त मानतही नाही आणि आमच्या भक्ताच्या यादीमध्ये तो बिभीषण बसतही नाही. विठ्ठल विठ्ठल पण इथे तुकोबाराय हनुमंतरायांना शरण जातात, हनुमंतरायांच्या चरणावर दंडवत ठेवतात. पण दंडवत ठेवत असताना तुकोबाराय सांगतात की दंडवत घालावा तरी कसा. दंडवत दंडापरी काही उरी नुरेना, काही उरी नुरेना, काही उरी नुरेना. दंडवत दंडापरी काही उरी उरेना, काही उरी उरेना, काही उरी उरेना. हो दंडवत दंडावरी काही उरी उरेना, काही उरी उरेना, काही उरी उरेना. दंडवत दंडापरी काही उरी उरेना, काही उरी उरेना, काही उरी दंडवत दंडापरी काही उरी नुरेना. दंडवत कसा घालावा तर तुकोबाराय सांगतात, जसं काठी तोडल्यानंतर जशी काहीच विचार न करता खाली पडते, तेव्हा जसं आपल्याला एखाद्याच्या चरणावर जर दंडवत घालायचा असेल तर काहीच विचार न करता दंडवत घालायला पाहिजे. आता दंडवताचेही अनेक प्रकार आहेत. काही साष्टांग दंडवत घालतात, काही दोन्ही हात जोडून नमस्कार करतात, काही असा नमस्कार करतात. पण जेव्हा आपण असा नमस्कार करतो ना, असा नमस्कार केल्याने तो भगवंतापर्यंत पोचत नाही. भगवंतापर्यंत जर दंडवत पोचायचा असेल तर दोन्ही हात जोडून नमस्कार जेव्हा आपण भगवंताच्या चरणाजवळ करू, तेव्हाच आपला दंडवत भगवंतापर्यंत पोचेल. पण जेव्हा आपण साष्टांग दंडवत घालतो ना, तेव्हा आपले 6 अंग जमिनीला टेकवून भगवंताच्या चरणावर दंडवत घालायचा. तर कुठले 6 अंग तर 2 पायाचे अंगठे, 2 गुडघे, 2 वक्ष आणि कपाळ, हे दोन्ही 6 अंग टेकवून भगवंताच्या चरणावर डोकं टेकवायचं. म्हणून इथे तुकोबाराय हनुमंतरायांच्या प्रती दंडवत व्यक्त करतात. पण तुकोबाराय हनुमंतरायांच्या चरणावर दंडवत का व्यक्त करतात? तुकोबारायांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकार इतका मोठा आहे की स्वतः भगवंत देहू गावात येऊन तुकोबारायांच्या घरी तुकोबारायांचे पाय धुतो, एवढा अधिकार तुकोबारायांचा आहे. तरी सुद्धा तुकोबाराय हनुमंतरायांच्या चरणावर दंडवत का घालतात? एवढा हनुमंतरायांचा अधिकार काय मोठा आहे, त्याच अलौकिक अधिकाराचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. काम बांधवडी काम बांधवडी ओ काम बांधवडी
काळ घातला तो डरी. तुकोबाराय हनुमंतरायांच्या चरणावर दंडवत घालतात. इतका मोठा हनुमंतरायांचा अधिकार तरी काय? तर तुकोबाराय सांगतात, काम बांधवडी काळ घातला तो डरी. तसं जर बघितलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुकोबारायांचा आणि हनुमंतरायांचा या दोन भगवत भक्तांचा वर्णन करत असताना त्यांचा विचार हा गौडनिक विचार आहे. या दोघांमध्ये जर बघितलं तर तुकोबारायांनी सुद्धा कालावर विजय प्राप्त केला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि हनुमंतरायांनी सुद्धा काळावर विजय प्राप्त केला. पण फरक इतकाच आहे की तुकोबारायांनी कामावर विजय नाही प्राप्त केला, पण हनुमंतरायांनी त्या कामाला बांधून टाकलं. खेळिया माझी हनुमिया शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा, येथे कैसे भांडण रे, येथे कैसे भांडण रे. ऐक खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की हनुमंतरायांनी कामावर विजय प्राप्त केला, पण तुकोबारायांनी कामावर विजय नाही प्राप्त केला, पण हनुमंतरायांनी कामावर विजय प्राप्त केला. तसं जर बघितलं तर जंगलाचा राजा हा सिंह आहे, पण धडक मारण्याचा राजा हा एडका आहे. मेंढीचा पुत्र एडका, म्हणून सांगतात की एडका मदन मदन केवळ पंचानन येडगा मदन, येडगा मदन मदन केवळ पंचानन येडगा मदन, येडगा मदन, येडगा मदन. एडका मदन केवळ पंचानन. म्हणून धडक मारण्याचा राजा हा फक्त एडकाच आहे, आणि तो धडक मारण्यात खूप चपल होता. मग त्यांनी कोणाला धडक मारली? धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्माचा मातेरा. चंद्राची दाराला लाविला जने, लाविला जने. येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडगा मदन, येडगा मदन मदन केवळ पंचानन येडगा मदन, येडगा मदन, येडगा मदन. जसा धडक मारण्याचा राजा हा एडका आहे, तेवढाच चपल जसा एडका धडक मारण्यात आहे, तेवढाच चपल हा काम आहे. आणि हनुमंतरायांनी काय केलं तर कामालाच बांधून टाकलं. एवढा मोठा अधिकार हनुमंतरायांचा आहे, म्हणून तुकोबाराय हनुमंतरायांना सांगतात की हनुमंतराय, मी तुमच्या चरणावर सदा सदोदित सर्व काळ मी नमस्कार करतो. तेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. या माझे दंडवत, या माझे दंडवत, या माझे दंडवत, या माझे दंडवत.
माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. हनुमंतरायांचा अधिकार काय? तर हनुमंतरायांनी कामावरही विजय प्राप्त केला आणि काळावरही विजय प्राप्त केला. पण फरक इतकाच आहे की हनुमंतरायांनी कामावर विजय प्राप्त केला म्हणून तुकोबाराय हनुमंतरायांना सांगतात की हनुमंतराय, मी सदा सदोदित सर्व काळ तुमच्या चरणी दंडवत व्यक्त करतो. तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. आता कपिकुळी म्हणजे काय? तर हनुमंतरायांचा जन्म हा कपिकुळात झालेला आहे आणि हा कपिकुळ हा माकडांचा कुळ आहे. तो कुळ एवढा अशुभ आहे की त्या माकडाचं नाव सकाळी जरी आपण घेतलं ना तर आपला अख्खा दिवस अशुभ जातो. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे तैसे दुर्जनाचे सर्व काळ. तैसे दुर्जनाचे सर्व काळ. प्रभात न द्यावे नाव माकडाचे तैसे दुर्जनाचे सर्व काळ. तैसे दुर्जनाचे प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे तैसे दुर्जनाचे सर्व काळ. इतका हा कुळ अशुभ आहे की त्या माकडाचं सकाळी सकाळी जर आपण नाव घेतलं ना तर अख्खा आपला दिवस अशुभ जातो आणि आपल्याला जेवायला मिळत नाही. अशा या कपिकुळाला एका माकडाच्या मुलाने म्हणजे हनुमंतरायांनी काय केलं तर श्रेष्ठत्वाला आणलं. एवढा अधिकार मोठा आहे म्हणून तुकोबाराय सांगतात तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. पण हनुमंतराय सांगतात की हे सगळं करत असताना आपल्याकडे दोन गोष्टी आवश्यक पाहिजे, एक शारीरिक बळ आणि एक मनोबळ. तर शारीरिक बळ कशासाठी? तर बाहेरच्या शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे शारीरिक बळ पाहिजे. आणि मनोबळ, जे आतमध्ये शत्रू बसलेले आहेत, काम क्रोध लोभ अहंकार मद मत्सर असे आतमधले जे शत्रू बसलेले आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मनोबलाची गरज आहे. आणि या दोन्ही गोष्टी हनुमंतरायांकडे होत्या. हनुमंतरायांचं शरीर हे वज्रासारखं होतं. हे नसेल समजत तर जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा लक्ष्मण खूप वेळ झाला होता, शुद्धीवरच येत नव्हते. तेव्हा तिथे बिभीषण हजर होते. बिभीषण म्हणू लागले, याच्यावर एकच उपाय आहे, आमच्या लंकेमध्ये एक वैद्य आहे, त्यांना बोलवावं लागेल, त्यांना बोलवल्यानंतरच याच्यावर ते काहीतरी उपाय सांगू शकतील. तर प्रभू श्री रामचंद्र विचार करत राहिले की आता लंकेत जाणार कोण आणि त्या वैद्याला घेऊन कोण येणार. हनुमंतराय म्हणू लागले, अरे देवा, तुम्ही घाबरता कशाला, मी आहे ना, मी जातो लंकेत आणि त्या वैद्याला घेऊन येतो. मग हनुमंतराय बिभीषणाला म्हणू लागले की मला त्या वैद्याचा पत्ता द्या, मी त्याला इथपर्यंत घेऊन येतो. मग बिभीषणाने हनुमंतरायांना तो पत्ता दिला आणि हनुमंतराय लंकेमध्ये आले. लंकेमध्ये आल्यानंतर रात्रीचे 12 वाजले होते. तो वैद्य झोपला होता. हनुमंतरायांनी दरवाजावर थाप मारली, दार उघडा. वैद्य घाबरला. तो विचार करू लागला, इतक्या रात्री आपल्या घरी आलंय तरी कोण. तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, अरे मी आहे, दार उघड. तो वैद्य म्हणू लागला, अरे तू म्हणजे कोण. हनुमंतराय म्हणू लागले, अरे मी आहे, तू दरवाजा उघड. असं करता करता शेवटी त्या वैद्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर हनुमंतराय म्हणू लागले, आमच्याकडे एक पेशंट आहे, तो बेशुद्ध पडलेला आहे, त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. हे ऐकल्यानंतर त्याने घाईघाईने जे सामान लागणार आहे ते सामान भरलं. सामान भरल्यानंतर याच्या डोक्यात काय आलं, हा वैद्य हनुमंतरायांना म्हणू लागला, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण पेशंट कोण आहे. तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, पेशंट प्रभू श्री रामचंद्रांचा भाऊ लक्ष्मण आहे. तेव्हा हा वैद्य म्हणू लागला, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मग हनुमंतराय म्हणू लागले, काय येऊ शकत नाही. हा वैद्य म्हणू लागला, तुमचा जो राम आहे ना तो आमच्या रावणाचा शत्रू आहे, म्हणून त्यांच्या भावावर उपचार करण्यासाठी मी तुमच्यासोबत येणार नाही. मग हनुमंतरायांना खूप राग आला. मग हनुमंतराय म्हणू लागले, येतोस का गदेचा मार खातोस.
तेव्हा जशी त्या वैद्याने हनुमंतरायांची गदा बघितली, हा वैद्य म्हणू लागला, नाही नाही मी तुमच्यासोबत येतो. मग हनुमंतरायांच्या डोक्यात आलं की हा इथेच एवढी नाटकं करतोय, तर तिथे गेल्यानंतर काय सांगेल, इंजेक्शनच नाही आणला, सलाईनच नाही आणली. हे सगळं करण्यापेक्षा हनुमंतरायांनी त्या वैद्याला त्याच्या घरात टाकलं, कडी लावली. हनुमंतराय त्या घराच्या खाली उतरले आणि हनुमंतरायांनी त्याचं घरच उचललं आणि लक्ष्मणापर्यंत घेऊन आले. हनुमंतरायांनी का असं केलं, कारण तो इथेच एवढी नाटकं करतोय, तर तिथे गेल्यानंतर किती नाटकं करेल असं व्हायचं. सुषेण वैद्य, हा सुषेण वैद्य. म्हणून हनुमंतराय म्हणू लागले की हा सुषेण वैद्य इथेच एवढी नाटकं करतोय, तर तिथे गेल्यानंतर किती नाटकं करेल. म्हणून हनुमंतरायांनी त्याचं घरच उचललं आणि प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत घेऊन आलं. आणि घेऊन आल्यानंतर हनुमंतराय म्हणू लागले की याच्यावर उपाय सांगा. तेव्हा तो सुषेण वैद्य म्हणू लागला की याच्यावर एकच उपाय आहे, तुम्हाला हिमालयामध्ये जावं लागेल. पर्वत आहे, त्या पर्वतावरून तुम्हाला संजीवनी बुटी घेऊन यावं लागेल, तेही सूर्योदयाच्या आत. ती ज्या सूर्योदयाच्या आत जर याच्या मुखात पिळली तरच हा शुद्धीवर येऊ शकतो. तर प्रभू श्री रामचंद्र चिंतातूर झाले. तर सूर्य उगवण्यातच जाण्यातच हा वेळ सूर्य उगवेल, मग एवढ्या लांब जाईल तरी कोण. हनुमंतराय म्हणू लागले की मी जातो हिमालय पर्वतामध्ये आणि ती संजीवनी बुटी घेऊन येतो. प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, अरे हनुमंता, तिथे जाण्यातच सूर्य उगवेल. हनुमंतराय म्हणू लागले, ते सूर्य उगवण्याच्या आधी मी ती संजीवनी बुटी घेऊन येतो. मग प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, हे कसं शक्य आहे. तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, त्या सूर्यात इतकी हिंमत आहे का, मी सांगितल्याशिवाय तो उगवतोच. प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, ही शक्ती तुला कोणी दिली. तेव्हा हनुमंतराय म्हणू लागले, देवा, मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मला भूक लागली होती. मी आईला म्हणालो, आई मला खूप भूक लागले. तेव्हा आई म्हणाली, जा लाल रंगाचं फळ खाऊन घे. मी हा नेमकाच सूर्य उगवत होता. मग या सूर्य उगवत होता आणि त्याचा रंगही लालच होता, म्हणून मी त्या सूर्यालाच खाऊन टाकलं. तेव्हापासून हा सूर्य मला घाबरतोय. मग मी बघतोच आता, मी सांगितल्याशिवाय हा सूर्य उगवतोच कसा. मग हनुमंतराय हिमालय पर्वतांमध्ये आले. तिथे आल्यानंतर हनुमंतरायांना समजतच नव्हतं की यातली संजीवनी बुटी आहे तरी कुठली. म्हणून हनुमंतरायांनी अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलला आणि त्या सुषेण वैद्यापर्यंत घेऊन आले. त्या सुषेण वैद्याने त्याच्यातून संजीवनी बुटी काढली आणि ती लक्ष्मणाच्या मुखात पिळली आणि लक्ष्मण शुद्धीवर आलं. का, कारण हनुमंतरायांचं शरीर हे कसं आहे, वज्रासारखं आहे. म्हणून हनुमंतराय ही कुठली पण गोष्ट उचलू शकत होते. आणि त्याच अलौकिक शक्तीचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. हनुमंतरायांचं शरीर कसं आहे, तर वज्रासारखं आहे. शरीर वज्राविसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. नुसतं शरीरच वज्रासारखं नाही, तर त्यांच्या शेपटीमध्येही तितकीच ताकद आहे की अख्खं ब्रह्मांड गुंडाळून घेऊ शकतो, इतकी शेपटीमध्ये सुद्धा ताकद आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, शरीर वज्राविसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. तरी सुद्धा काही साधक तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबाराय, तुम्ही सांगता की हनुमंतरायांकडे इतका मोठा अधिकार आहे की त्यांनी कामावर विजय प्राप्त केला, काळावर विजय प्राप्त केला. एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे, म्हणून तुम्ही त्यांना शरण गेलात. शरण गेल्यानंतर आम्ही तुम्हाला विचारलं की अजून त्यांचा काय मोठा अधिकार आहे.
तुम्ही सांगितलं की त्यांचं शरीर हे वज्रासारखं आहे आणि शरीरच वज्रासारखं नाही तर त्यांच्या शेपटीमध्ये ही तितकीच ताकद आहे की ती अख्खं ब्रह्मांड गुंडाळून घेऊ शकते. मग अजून काही त्यांचा अधिकार आहे का? मग त्याच अधिकाराचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात करतो. रामाच्या सेवका, 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 श्रीरामाच्या सेवका, राम रायाच्या सेवका, चरण आलो मैंने तू का, शरण आलो मैंने तू का, शरण आलो मैंने तू का, शरण आलो मैंने तू का, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. या माझे दंडवत, दया माझे अजून त्यांचा अधिकार काय मोठा आहे तर रामरायाचा सेवका, शरण आलो म्हणे तुका. अजून अधिकार काय मोठा आहे तर हनुमंतराय हे रामरायांचे सेवक आहेत म्हणून प्रत्येक वेळी हनुमंतराय प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर हात जोडून उभे आहेत का? कारण रामरायाच्या सेवका, शरण आलो म्हणे तुका. विठ्ठल विठ्ठल. हे नसेल समजत तर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासात होते, वनवासात असताना अहिरावण आणि महिरावण या दोन राक्षसांनी प्रभू श्री रामचंद्रांना आणि हनुमंतरायांना पकडलं आणि ते विचार करू लागले या दोघांना उद्या आपण आपल्या देवीला बळी देऊया. म्हणून प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला या अहिरावण आणि महिरावण या दोन राक्षसांनी पकडलं आणि त्यांच्या घरी घेऊन आले. हे हनुमंतरायांना समजलं. हनुमंतराय विचार करू लागले या संकटातून आपण आपल्या प्रभूला वाचवलंच पाहिजे. मग काय करावं तर त्याच रात्री हनुमंतराय त्या देवीच्या मंदिरात आले. मंदिरात आल्यानंतर हनुमंतराय त्या देवीला म्हणू लागले, देवी माझे प्रभू संकटात आहेत आणि मला त्यांना वाचवायचं आहे म्हणून काय कर तू पाताळात जा. जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, देवीची अवकळा, केली देवीची ओ जाऊनी पाताळा, केली
अवकळा. मग त्या देवीला पातालात पाठवलं आणि त्या देवीच्या जागी हनुमंतराय देवी बनून बसले. शेंदूर लावलेली देवी तिथे बसले. पण फरक एवढा होता की देवी बनल्यानंतर हनुमंतरायांची शेपटी लपली नव्हती, ती शेपटी दिसत होती. मग जेव्हा अहिरावण आणि महिरावण या 2 राक्षसांनी प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला बळी देण्यासाठी आणलं, तेव्हा हनुमंतराय जी देवी बनले होते ते म्हणू लागले, मी देवी बोलते. अहिरावण आणि महिरावण म्हणू लागले की साक्षात देवी बोलायला लागली. हनुमंतराय म्हणू लागले, अरे घाबरा मला, मी देवी बोलते आणि माझी अशी आज्ञा आहे की तुम्ही ज्या 2 माणसांना मला बळी देण्यासाठी आणले ना, त्या 2 माणसांनाच मंदिरामध्ये सोडा आणि बाकी तुम्ही दरवाजा लावून सगळे घरी निघून जा. आणि जर घरी गेलात नाही तर मी तुमचा गाव नष्ट करेन. अशी धमकी दिल्यानंतर तिथली सगळी लोक आपापल्या घरी निघून गेले. मंदिरामध्ये फक्त हनुमंतराय जी देवी बनले होते ते होते आणि प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे 3 जण फक्त मंदिरात होते. तेव्हा हनुमंतराय प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला म्हणू लागले, मी देवी बोलते. तरी सुद्धा प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण काहीच त्यांनी हावभाव दाखवले नाही. पुन्हा हनुमंतराय म्हणू लागले, अरे घाबरा मला, मी देवी बोलते. तरी सुद्धा हनुमंतराय हे सांगण्यावरून सुद्धा त्या दोघांनी काहीच हावभाव दाखवले नाही. शेवटी हनुमंतरायच म्हणू लागले की आता तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात. या संकटातून तुमचा कोणावर विश्वास आहे की या एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा आपल्याला तो बाहेर काढू शकेल. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, माझा हनुमंत जर इथे असताना तर त्याने मला या संकटातून नक्कीच बाहेर काढलं असतं. तेव्हा हनुमंतराय यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि हनुमंतराय विचार करू लागले, माझ्या प्रभूंचा माझ्यावर इतका विश्वास आहे की या एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की हनुमंत जर इथे असताना तर त्याने या संकटातून मला बाहेर काढलं असतं. म्हणून त्या संकटातून हनुमंतरायांनी प्रभू श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला बाहेर काढलं. अशा या प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवकाला तुकोबाराय शरण जातात. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भगवंताचं भजन घेऊया. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय विठोबा रखुमाये. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. शरीर वज्राईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा सर्व संतांचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. शरीर वज्राईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून जर माझं काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आणि जे काही बरोबर असेल तो माऊलींचा प्रसाद. बालक बोबडा बोले कावा कुडावी चुका पाऊले ते चोज करुनी माऊली. रिजे जेवी झालेली सेवा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून, विठ्ठल रखुमाईच्या चरणी अर्पण करून, हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर
माझं भाग्य आहे की मला आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी हरिभक्त पारायण नंदकुमारजी चाचे बाबा व मृदुंग अलंकार चेतन महाराज यांच्या सहकार्याने ही कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली व तसंच श्री हनुमान सेवा मंडळ आझादनगर यांच्याकडून ही सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. तसंच माझ्या कीर्तनासाठी पकवास वादक म्हणून हे काका आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही डोंबरे काका या कीर्तनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. व तसंच वैभवदादा आज या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. व तसंच गायनाचार्य चेतन महाराज चोरगे हे काका आज या ठिकाणी उपस्थित राहिले, विकास काका आज या ठिकाणी उपस्थित राहिले, सोळंके महाराज हे या कीर्तनासाठी उपस्थित राहिले, विकास काका आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांना एकदा धन्यवाद देते आणि सेवेला पूर्णविराम देते. तसंच या कीर्तनासाठी विना ज्यांनी घेतला त्या आईंना सुद्धा धन्यवाद देते आणि कीर्तनाला स्पीकर व्यवस्था सुद्धा त्या काकांनाही धन्यवाद देते आणि कीर्तनाला पूर्णविराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.